भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची घेतली भेट। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंडेंची भेट घेतली। मी काही लपून भेटलेलो नाही, धस यांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडवून आणली। दोघे भावनिक आहेत। काही काळानं दोघांमधले मतभेद दूर होतील। मुंडे धस भेटीवर बावनकुळेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। शिंदेंच्या आगमनाच्या वेळेला अनधिकृतपणे ड्रोन उडवलेली व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। बँकेतनं पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड। पोलीसही बँकेच्या गेटवर दाखल। धनंजय मुंडे दोषी नाहीत तर कारवाई नाही, अजित पवारांची ठाम भूमिका। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही असाच सूर। सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। नाशिकात एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। नाशिकचा पालकमंत्री ठरलेला नसताना शिंदेंकडनं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता। अदानी हा व्यक्तिगत विषय। अशा व्यक्तिगत विषयासाठी दोन देशांचे प्रमुख एकमेकांना भेटतही नाहीत आणि बोलतही नाहीत। पत्रकारांनी अदानींच्या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींचं उत्तर। आणि जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीमध्ये भारत 96व्या क्रमांकावर। डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।